लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। संतोष गायकवाड यांनी संस्कार शिबिरातून मुलांना लावली धम्माची गोडी। धम्म व संस्कार विधी करणारे संतोष गायकवाड यांचा धम्म बांधवांकडून सत्कार। यवतमाळच्या पुसद तालुका परिसरातील सर्वांना परिचित सुंदर व मनाला भिडणारे गायक आणि धम्म विधी करणारे धम्म उपासक संतोष गायकवाड यांनी निंबी येथे नोव्हेंबर 2023 पासून धम्म संस्कार शिबिराचं आयोजन केलं होतं। या कालावधीत त्यांनी मुलांना पाली भाषेतून धम्म विधी शिकवले आणि 50 गुणांची लेखी परीक्षा घेतली। सर्वच उपस्थित मुलांनी पाली भाषेतून सर्व धम्म विधी आत्मसात केले। आपले दैनंदिन काम करता करता समाजाचे काहीतरी देणे आहे अशा उदात्त संकल्पनेतून अत्यंत समाज उपयोगी उपक्रमाचं आयोजन करून यशस्वी केल्याबद्दल धम्म उपासक संतोष गायकवाड यांचा सामाजिक कार्यकर्ते व धम्म बांधव यांच्या उदात्त प्रेरणेने शाल व भारतीय संविधानाची प्रत व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच ज्या मुलांनी संस्कार शिबिरामध्ये भाग घेतला अशा मुलांना बौद्ध धम्म संस्कार पुस्तिका व खाऊचं वाटप करण्यात आलं। यावेळी प्रामुख्याने धम्म क्रांती प्रज्ञा पर्व समितीचे माजी अध्यक्ष शीतलकुमार वानखडे, भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बुद्ध रतन भालेराव, आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय वाडवे, सांची सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा धम्म क्रांती प्रज्ञा पर्व समिती 2024 चे अध्यक्ष अर्जुन भगत, सामाजिक कार्यकर्ता सुरेश कांबळे, कोषाध्यक्ष राहुल पाईकराव आदींसह उपासक उपासिका आणि धम्म बांधव प्रामुख्याने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।